आपण बघतोय की राजापूर मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं आणि या ठिकाणी राजन साळवी हे ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आहेत आणि तेच संभाव्य आमदार राजापुरात असतील असं दिसतंय। राजापूरमध्ये राजन साळवी यांनाच पुन्हा राजापूरचे नागरिक पसंती देत आहेत असं दिसतंय। किरण सामंत, उदय सामंतांचे बंधू, त्यांचं मोठं आव्हान या ठिकाणी शिंदे गटाच्या वतीनं राजन साळवींच्या पुढे होतं, परंतु किरण सामंत यांना मात्र या लढाईत यश मिळेल असं सध्या तरी दिसत नाही। राजापुरात संभाव्य आमदार जे आहेत ते राजन साळवी यांचंच नाव आता पुढे आलेलं आहे। दरम्यान राजन साळवी यांच्या संभाव्य आमदार होण्याची कारणं काय आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांच्याकडनं। रत्नागिरी जिल्ह्यातली सर्वात चुरशीची लढत झाली ती राजापूर मतदारसंघामध्ये। राजापूर मतदारसंघामध्ये 64.17 इतकं मतदान झालं आहे, जे 2019च्या तुलनेमध्ये हे सर्वाधिक या मतदारसंघातलं मतदान आहे। मात्र हा वाढलेला टक्का कुणाला डोकेदुखी ठरणार हे 23 तारखेच्या निकालानंतर स्पष्ट होईल। या मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये युबीटीचे उमेदवार जे राजन साळवी हे चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरुद्ध जे आहे ती किरण सामंत हे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत आणि हे पहिल्यांदाच या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। जर या मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघांमध्ये ग्रामीण भागामध्ये राजन साळवी हे सरस ठरतील, तर शहरी भागामध्ये किरण सामंत हे सर्वाधिक मताधिक्य घेतील। पण एकंदरीत जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये अविनाश लाड देखील अपक्ष म्हणून उमेदवार आहेत आणि ही अपक्ष उमेदवाराची मतं ही कुणाला डोईजवळ चढतील हे स्पष्ट होईल। मात्र एकंदरीत पाहिलं तर राजन साळवी यांचं सध्या तरी पारडं या मतदारसंघामध्ये जड असल्याचे चित्र पाहायला मिळतंय। जर अविनाश लाड यांनी जास्त मताधिक्य घेतली तर ती डोकेदुखी राजन साळवी यांची वाढू शकते आणि किरण सामंत हे देखील या मतदारसंघामध्ये निवडून येऊ शकतात। या मतदारसंघाचा एकंदरीत जर विचार केला तर दोघांनाही या मतदारसंघामध्ये संधी आहे। मात्र राजन साळवींचं पारडं सध्या तरी या घडीला जड असल्याचं चित्र या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतंय। तर राजापूरमध्ये आपण पाहिलं ठाकरे गटाला यश मिळेल असं संभाव्य चित्र आहे। आता पुढचा मतदारसंघ आहे शिवाजीनगर। शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचं पारडं जड दिसतंय, त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत आणि त्यांच्या विरोधात कोण आहेत एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात। अगदी आपण बघतोय शिवाजीनगर मतदार